श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण, सदा शिवलेला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे. सूत म्हणे शौनकांदी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडस षोडस दंडे जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूने. त्यावरिणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशस, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशीचा निरूप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित, प्रजादायद भूसर. धन्य म्हणती तोच राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्ते लादीचे कामिनी, सूत सौभाग्य विद्वान गुणी. विशिष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रजावंत, गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील, शास्त्रज्ञ सुरसफार. विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान सापेक्षी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त भक्त निस्सीम, सावधान शिवधानी. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुवा मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रालंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आचार्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तू उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते प्रीतू कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मेजय सर्पसत्र केले, त्या आस्तिकीने मध्येच राहाविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचीस दटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी प्रीतू कैवारे पराशरे, वादी जर्जर पैकेले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, जाता ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासे आणती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रालंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास. अणुमात्र गजवाजे आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमारांनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसी तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुणी कंदर्प, तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र,
तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खजित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरी जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसणे दिव्य सुवास हिरणमय रत्नपरक राजस चंद्रशी समप्रकाश शयाजीचे अभिनव. दिव्याभरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमयी श्री किल्लारे बहुत वाजी गज घरी भुवस. दासदासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम विचून भूप सौभाग्य येती घरा. वेशा असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वंता त्याचा दिवस नाही सरता इंद्रासही ओष नोहे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमेसी. अन्नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याचक मणी जे जे इच्छित ते ते मानंदा पूर्वीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुरकुट मरकट पाडिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुरकट मरकट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चे स्वहस्ते. एवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहायला लागुण. सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला मानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी तैस बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण ईश्वकर्म्याने निर्मिले जाण मानवी कर्तृत्व हे नोहे. सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेविना आगळे ते जवर निले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेली दग्न होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरिन्य अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळस लागला अग्नी जण धावू लागले चौकडन एकची आक जाहाली. ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपांश त्यांचे काढून कुरकट मरकट दिदले सोडून गेले पण वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्न झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चतविला आकाश म्हणते जाती ज्वाला सौदागर सिद्धा झाला समीपा आला कुंडाच्या. अति राघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्वही. औश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतेले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदय चढी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाडी भक्तांते. माता जटांचा भार तृतय नैत्री वैश्वानर शिळी जुळजुळ आहे निरमंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खंड वांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघरुला. नेसलासे व्याघ्रांबळ गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक जलित तेवी 10 पूजा पसरुणी अकस्मात. महानंदेस जलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धारुण विमानी बैसवी दयाळा. माता बंधू संवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा संवेत चालिली. पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी
शुदातुष विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध दुंद दुःख मदमत्सर नाही निशंक. जेतेची गोड उदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सूरतनूंची वने अपारी सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे नेमिले. जेथे बोणसता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुरकुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चुण. त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस उद्धारतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उद्धरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढ्याच पुत्र आम्हास परमप्रियक राजास प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तर या पुत्राच्या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखावरणी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन नात यंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विषय सकटीन ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अणमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखागीत गेले हाळुनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिठी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुणे गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार. जय पंचभूते नोहती समग्र शेषिमित्र नव्हते तै. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार. ते झाले स्फुरण जागरण ह ब्रह्मा म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महातत्व. मग त्रिविध अहंकार होत शिविचे करुणिया. सत्वांचे निर्मिला पीतवसन रजाष्टे सृष्टीकर्ता द्रुहीण. तमांशे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थित करविता. विधिसमने सृष्टी रचिपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशिले. चहू वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राय परमपावन. त्याहून विशेष गृहज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधन. हा रुद्राय स्वरूप म्हणून श्री शंकर सोये बोले. जे रुद्राय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धारती. मग कमलोद्ध भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन तयाचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा आगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सांडोनी यम किंकर इथे हिंडो लागले. मग यमी विधी लागी पुसुण अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतज्ञवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचारली. त्यांसी मत्सर वाटविला विशेष वाटे करावा शिवदेवेश. त्याने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पाप मळती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती जे त्या लागून आणुनी नरके घालावे. रुद्राय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्ताने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गद होणे बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित त्यापासून. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझसवी जे आहेत ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यासधानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन जास्त वमणाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेले या प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररंत. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रुणे स्थापिले. स्वधुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जनाले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस
सातवे दिवशी माध्याने आला चंडाश. मृत्य समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्तू निचंष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपणात गुरुदैत नाभिकारा. रुद्रोद्दक शंपण सावध केला राजनंदन. त्याची पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर वृद्धजटा कपाडी शंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादी रंगा सारिके. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमाळ भवांडी तुझी नसे ते तेजे जैसे गमस्ती. दिगंतम सहारिती भस्म अंगे व्याग्राम दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोले. शिवनामा गर्जत वेळे देवसुमणे वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर. मुख द्व्याची महासुस्वर मृदंग वाजे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शुंगे भुंगे कहाळ थोर सणाय अपार वाजती. चंद्रनना धडकती फेरी नाद न माये नवोधरी. असो भद्रसेन यावरी युधियुक्त होम करीतसे. षडश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत अन्यार्पे ब्राह्मणासी. दक्षिणी लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षत्रावरी स्वधुनी. की क्षतोप्तले मुंडाने रमणलिंग अर्चिजे. की निदैवात सापडले चिंतामणी. शुद्धिब्दा पुढे ये शिराब्दी धावणी. तैसा कमलोद्भव नंदन तेच क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादी कया दुहृदरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. ज्याशी चतुर्दश विद्या करता म्हण. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमाल भावंड मोडूनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडिल शक्राधिका. तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाघी गहार प्रत्याहाळुनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन. धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध्य दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुता ऐका ते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सौरभूम होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महातपुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृत्तांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमना जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावर घातली लोळणी. आणि सहस्ररुद्र कोणी महोत्सह करत असे. शतरुद्रकरिता निशेष शताविषयी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रशन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती. त्यांचे काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्षय भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेचे निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान संवेत राव
जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रायणा करिता महारुद्र तोषला विमानी बैसमुनी त्वरित राव प्रदान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास भवत स्वेच्छे करुणे राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रां समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचा सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशस त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रोस्तोणी वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासण आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे त्या जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसंक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावी निश्चित अखंड पावे शुलेला अमृत हे न घडे जरी तुरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयेसी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयजा मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटय कालत्रयी शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोढा श्री सांब सदाशिव हर हर महादेव।